इकडे या म्हणा, इकडे अरे डबल नंबर झाला म्हणून तुमचा इकडे. मित्रांनो, आज अध्यक्ष केसरी ओपन बैलगाडी शर्यत मैदान शिरवळ या ठिकाणी पार पडत आहे आणि या मैदानात जी प्रथम क्रमांकाची मानकरी जोडी चढली ती म्हणजे देवाबाई आणि या बाजूला बघताय तुम्ही लाल बादशाह. असं सगळ्यांचं लक्ष आकर्षित करून घेतो असं लाल बादशाह आणि देवाबाई ही गाडी. मित्रांनो, प्रथम क्रमांकाची मानकरी यांची संपूर्ण टीम आज आपल्या सोबत आहेत. 1,21,000 मानकरी ठरले. चला तर त्यांची मुलाखत चालू करूया. दादा नमस्ते. नमस्ते. आज प्रेक्षकांची मन जिंकली आज जोडी. हो, काय सांगेल जोडी? काय आता जोडी पलते. हा आपला समज अगोदर मोठा देवा पळत होता लखन सोबत. बरं. हा, त्याच्यानंतर मग त्याचाच आपण या छोट्या देवाला नाव दिला आणि त्याने त्याचे सगळे गुण आपल्याला घडून दिले मोठ्या देवाचे. हो. लाल बादशाहला जरा पुढे आणा, जरा प्रेक्षकांना बघायचं. इकडं आणि इकडं. काय सांगाल आता, आजचा गट असेल, सेमी असेल, फायनल असेल, जबरदस्त स्पीड दाखवली गाडीने आणि निर्विवाद वर्चस्व जे आपण म्हणतो ते आज पाहायला मिळालं. कशी पळाली गाडी? चांगली ओके मध्ये पळाली गाडी. ती आपल्याला माहीतच होतं गाडी पळाल म्हणून. आपली घरची गाडी ती सेकंड मध्ये आमच्या भागात 1 नंबर करते. दादा उंची लहान आहे पण कीर्ती मान आहे त्याची म्हणावं लागेल. हो. किती हाईट किती आहे त्याची? त्याचं लय बच्चा अजून लय छोटा आहे. त्याच्यामुळं मग काय आम्ही छोटा लहान वयाचा असल्यामुळे त्या या देवावर गाडी बांधून हाकलतो जरा. लालजा बादशाह पण दुसरा आहे. हा, नाही आता नेमकी झाला. आदात मध्ये बरेच गुलाल करून दिले. आता मग दात लावल्यामुळे मग आपण काही आदात मध्ये नाही. देवा दुसरंच आहे का? देवा हा दुसरा आहे. हो. आता एवढा अतिशय शांत बैल म्हणजे अक्षरशः एका कासऱ्यावर तुम्ही त्याला आणताय. बारके पोरं झाले, कोण पण आणतंय म्हणजे असं पण नाही की तुमच्या टीम मेंबर मधलं कुठलाही मेंबर त्याला घेऊन येतोय. नाही, कोण पण काय मारत नाही, काय अजिबात मारत नाही तो. आणि तो गावठ्या जातीतला बैल आहे, बाकासूरच्या जातीतला. पण मारत नाही त्याला. जेवढे लहान पोरं ते धरतील तेवढा शांत असतो. आज इतिहास रचला म्हणावं लागेल 100%. हो, आता काय रचला, आनंद झाला. यापूर्वी किती वेळा पाहिली ही जोडी? ही जोडीचे कमीत कमी 51 गुलाल. 51 गुलाल घेतले. हो. एवढे गुलाल घेतले? एवढे गुलाल घेतले आमच्या भागात. शंकरपटात वगैरे रेकॉर्ड ब्रेक केला त्याने आम्हाला. ही अशी जोडी बी पहिल्या वेळेस लागली. 1 नंबर आहे. एका नंबरात गुलालच नाही सोडला बैलानी. आणि लाल बादशाह आता 3रा वेळेस आला. 2 वेळेस आदातला आलता, 1 नंबर केले. आज ओपन मध्ये बी त्यानं तोच इतिहास रचला. 3 फेऱ्यातला किती गुलाल आहे त्याचा? शंकरपटात 51 गुलाल, 3 फेऱ्यात किती गुलाल? याचे देवाचे 10-11 गुलाल झाले. बरोबर. आणि लाल बादशाहचे पण 10-11 झाल्यासारखे आमच्या भागात पण. ज्यावेळेस आता 3 फेऱ्यात पाहिलं प्रथम तेव्हा तुम्ही ज्यावेळेस आलेला त्यावेळेस म्हटली का माणसं की बाबा बारकी हाईट आहे म्हणजे कसा पळेल वगैरे असं काय झालं का विषय? काय त्याला सुरुवातीलाच मी आणलो. बरेच जण प्रेक्षक त्याला हसायला लागले. काय बैल चालतं आणि काय आणला असं मालकानी, काय करानीकडे येऊन. त्याच्या स्वभावावरून सगळेजण हसले त्याला अगोदर. पण त्याचा पळ बघितला का तेच पब्लिक त्याच्यावर, प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करायला लागले. आज काय म्हणतात हसणारे, काय म्हणतात? नाही, आता लय बरेच जण त्याच्यावर प्रेम करतात. हो, लाल बादशाह निर्माण झाले. हो, लय चाहते निर्माण केली ते. सलग किती गुलाल आहे त्याचा लाल बादशाह? लाल बादशाहचा आता 10वा गुलाल आहे सलग. हो, 10वा गुलाल. हो. आणि सेकंड मध्ये 51 गुलाले दोन्हीचे. घरच्या गाडीनं पूर्ण आमचं ते भाग घालून सोडला. आणि इथं पण तुम्ही जबरदस्त म्हणजे मैदान गाजवता. परवाच्या दिवशी आलो आम्ही. तर ते जवळचे आपले दैव शेठ गोळेकर त्यांच्या वासराला दिला. आदात मध्ये 1 नंबर केला. परवाच पळाला. काल आराम दिला. आणि आपले ते मित्र गणामामाने हे म्हणे आमच्या गावातला मैदान आहे, तुम्हाला इथं थांबावं लागतं. आबा पण बोलले का थांबा, तेवढं मैदान करून जा. मग आज बैल पळीला. एका दिवसात 8 बैल पळी. आज 2 गुलाल झाले ते. 2 गुलाल झाले म्हणजे 3 दिवसात 2 गुलाल. 3 दिवसात 2 गुलाल झाले. गाडीचा जॉकी आज तुमचे नामांकित ड्रायव्हर आणि सलग 2 वर्ष ज्या ड्रायव्हरनं आज प्रथम क्रमांक केलाय. मागच्या वर्षी पण 1 नंबर केला. काय सांगाल त्याविषयी? काय त्याचं किशोर डरावर, अनुभव डरावर आहे. त्याचा एवढा चतुर डरावर आमच्या भागात कोणीच नाही. हो. तुम्ही जात ही जी प्युअर गावठी? हो, प्युअर गावठी. ह्याच्याकडे बघून कुठल्या बैलाची आठवण येते? त्याच्याकडे बघून बाकासूरची. बाकासूर.
ज्या पद्धतीने आता बाकासुरचा पळ होता, आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणता की तो ज्यावेळेस पहिल्यांदा मैदानात आला त्यावेळेस त्याची पण अशी चेष्टा केली जायची. हो हो आज त्यानं विश्वविक्रम करून आता ठेवले. लवकरच तसंच ही लाल गाडी बादशाह आता पळताना दिसणार आहे प्रेक्षांना. मामा सांगा आमचं बोलणं झालं. झाले का बरं. हो आता बकासूर आणि लाल बादशाह पुढच्या काय मैदान म्हटलं हानो की म्हणे बोलणं झालं आमचं. लाल बादशाहचा काय थोडा इतिहास सांगते का आपला घरचाच एक खरेदी वगैरे केलेला आहे तिथं? ते आपले वडिलांना समज आपल्या वडिलांना नजर आहे 70-75 वर्ष वय झाली त्याची या क्षेत्रातच आहे. अचानक मध्ये ते एका फेरायला गेले त्याला लय आवडला, त्याचं पळणी बघितलं ते लय त्याच्या मनात बसला. बर, त्यांनी खरेदी करून आणला. बच्चाच होता का? बच्चाच होता तो. आता किती साधारण वय आहे त्याचं? त्याची 2.5 वर्ष झाली आता. 2.5 वर्षाचा आहे. हो, दात लावला म्हणजे 2.5 वर्षाचा. दादा एवढी बैल बघतो पण एवढा शांत बैल नाही बघितली. म्हणजे खतरनाक काम आहे. हो आबा सांग बोला आमच्या त्याच्या इथंच थांबतो ते ना तिला सहकार्य करता बोला बोला कशी तुम्हाला काय वाटली आनंद गाडी? आहे, कशी पाहिली जोडी आज काय? चांगली गाडी पळाली. हो डरा इकडे या. कोरळी कांचनच्या मैदानात सांगितलं होतं मी. अरे इकडे या, तुम्ही 2 नंबर केले. उरी कांचनला पाहिजे. कोरळी कांचनला ज्यावेळेस आम्ही 1 नंबर केला होता कडे, त्यावेळेस मी सांगितलं होतं आम्ही ओपनला बी ह्या गाडीवर धुमाकूळ करू. आणि आज पहिल्यांदा ओपनला गाडी पळाली आणि प्रथमच ओपनला पाहिली की हा पहिल्यांदा गाडी ओपनला पळाली. बर 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 1 नंबर केला गाडी. कोरळी कांचनच्या मैदानात सांगितलं होतं 2 महिन्यापूर्वी आम्ही ओपनला बी पळू आणि धुमाकूळ घालू ओपनला म्हणून. बरोबर. आज पहिलाच अनुभव होता त्यांचा. म्हणजे 2 दिवशी वासर आज ओपनला पाहिजे म्हणावं. त्याच्यात काय बदल जाणवते? आज 1 नंबर केलाय त्याने. नाही तो पळून आला तरी त्याचं पोट सुद्धा हलत नाही. त्याचं असं म्हणजे असं प्रकारचं बैल. तेवढी ताकद आहे त्याच्यात. एक भरपूर ताकद आहे त्याच्यात. म्हणजे त्याला काय एवढा द्यावा एवढा त्याला ओढतो पळतो पण त्याला त्याचं काय नाही वाटत. किशोर ड्रायव्हर आहेत आपल्या समोर. किशोर ड्रायव्हर आज कस काढला म्हणावं लागेल दोन्ही बैलांनी, तुमचा पण आणि तुम्ही पण जबरदस्त गाडी चालवली म्हणावं लागेल. नाही कस काय हे बघा पळणार आहे पुण्यात पळणार आहे 8 गाड्या पळणार आहेत नंदी. त्याच्यामध्ये आपला 1 नंबर झाला, त्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे. ड्रायव्हर आता गेल्या वर्षी पण या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी तुम्हीच होता. आता ही सलग 2रं वर्ष आहे, काय सांगाल? हो लकी म्हणजे मैदान आपल्याला. आणि जे आपले बहीण ते बोलवत आपल्याला दरवेळेस. आज माझे बैल आमच्या घरी जाणार होते केवळ शेटसाठी बैल आम्ही आणले. आता ड्रायव्हर सगळ्यात जास्त जवळून जर बैलांचा अंदाज किंवा स्पीडचा अंदाज कोणाला लागत असेल तर ड्रायव्हर असतात. असा देवाबाई, छोटा देवाबाई आणि बादशाह आहे यांचं वेगळं पण काय जाणवतं जोडीचं तुम्हाला? नाही वेगळं पण काय ते आमची गाडी सेकंडला बी पळते तिकडं पण सलग नंबर करते सेकंड मध्ये बी. आणि 3 फेऱ्यामध्ये बी बरेचसे नंबर केले त्याने आता चालू सीझनला. 51 गुलाल झाली शंकरपट. शंकरपटामध्ये 1 नंबर. 1 नंबर केली. हो 1 नंबर. कसं काय आज कुणाला समर्पित करा? मोठा विजय आज 1 नंबर केला. मोठा विजय तर हे बघा सगळे सेमी झाल्यावरच बऱ्यापैकी अंदाज लागला होता 1 नंबर करून म्हणून. हा. तर चांगली पळाली गाडी. शुभेच्छा राहतील तुम्हाला. आणि कसं काय भवितव्य कसं बघतायला आलं? बरं तर हे बघा हे आज बी बकासूरच्या मागं आपलं नाव करणार लाल बादशाह. ड्रायव्हर आता पेडगावला काय मोठं हिंद केसरीचं मैदान हे बघा येते. पेडगावला आता काही नियोजन नाही अजून कारण की अंतर भरपूर आहे ना पेडगावचं. बघू आता काय नाही. पळव ना तुम्ही 100%. हे अंतर काय आहे बैल भरपूर आहे ना आपले बाबे लखन आहे, छोटा देव आहे, लाल बादशाह आहे, परत एक रुद्र आहे आपल्याकडे. 4-5 बैल आपले टॉपचे. बरं. हो दादा पण आहेत. दादा काय आनंद आहे आज 1 नंबर केला? हे ओकमी आहे आमचे आबा आणि हे कसा आनंद आहे? हे आनंद म्हणजे आमचे बबलू शेट आणि अण्णा खान हे आमचे मित्र आहेत. आमचे विकास शेट गायकवाड आहेत ना त्यांचे ते मित्र आहेत. त्यांनी सांगितलं गेल्या वर्षी बी त्यांच्याच नाव 1 नंबर केला, आता बी त्यांच्याच नाव 1 नंबर केला. बरोबर. लाल बादशाह विषय काय सांगाल? लाल बादशाह काय लाल बादशाहच आहे तो, हा. त्याच्यासारखं काही नाही. ती त्यांनी ज्या वेळेस इथं घाटावा आला त्यावेळेस बिगर गुल्लाचा बैल घरी गेला नाही बरोबर. आणि 1च नंबर करून गेला. एक म्हणतात की ताकद आहे तेवढी, गावठी बैल आहे परंतु तेवढी अंगात धमक येते, ताकद त्याच्यात पण. धमक म्हणजे तो बकासूरून माग तोच चालवणार. ते हा. बकासूर माग असा बैल तोच पळणार फक्त. आणि ती पण जोडी पळावी अशी आमची इच्छा. नाही पळणार की 100% हा? पळणार. मामांची ते आमची चर्चा झालेली हा. 100% पळणार. बरं. काय जाणवते या जोडीचं? देवा आणि लाल बादशाह तुमची घरची जोडी. शिगरची म्हणजे ज्यावेळेस घातली हिथं बी हा. त्यावेळेस हिथं बी 1 नंबरच केला. हा. आता आम्ही आमच्या इथे करंजीपूरला मैदानाला तिथं बी घातली, तिथं बी 1 नंबर केला. आता बी घातली, आता बी 1 नंबर केला. बरं. आणि सेकंदला तर काय अडचणच नाही. ओपनच्या मैदानात पहिल्यांदा ही जोडी काय? हा आज ही ओपनच्या मैदानात आणि ती बी मी किशोर भाऊंना ह्यांना सांगितलं की आपल्याला हीच गाडी पळवायची. हा.
किशोर बाबा नाही आपली ही 2 नाही, पण मी म्हणलं हीच गाडी पळवायची, आपल्याला हीच गाडी 1 नंबर करणार. का तर ही गाडी इतकी पळाली होती की आमच्या करंजीपूलच्या मैदानात बरोबर. मग अंदाज होता तुम्हाला? अंदाज होता. एक बाबा होते छकड्यावर मगाशी. बाबाने आधी सांगितलेलं गाडीचा त्यांचा पण जल्लोष वेगळाच होता. बाबांचा फोटो टाकूयात, फोटो काढले आपण. बाबा गेल्या बाबा वर्षी म्हणले- लखनची गाडी उभी होती, त्यांनी तेवढाच जल्लोष केला. आता ह्या गाडी उभी तेवढा त्यांनी जल्लोष केला. त्यांच्या नावानं गाडी पडली ना. हा नाही, बबलू शेठच्या नावाने. हा. बर आणि बाबांनी मला वाटतं काहीतरी 1000 बक्षीस पण पुकारलं. पुकारले. हा, जय जय म्हणतात त्यांना. ते त्यांनी 1000 रुपये बक्षीस पुकारले. आणि लय खुश, म्हणजे त्यांचा आनंद वेगळाच होता. त्यांचा आनंद वेगळाच आहे. कारण छकड्यावर बसून जल्लोष वगैरे म्हणजे जबरदस्त. नाही. दादा नियोजन कसं करताय आता? म्हणजे दुसरा वासर आहे, ताण पण नाही पडला पाहिजे, कशा पद्धतीने नियोजन करताय? नाही, नियोजन कसं आता काल आम्ही पळवलं हा. नाही, नुसता देवाच पळवला फक्त बरोबर. परवा, असा विषय. चालेल, शुभेच्छा तुम्हाला. आणि असेच आम्हाला तुम्ही गुलाला दिसो ही सदिच्छा करतो, ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि ही जोडी कायम अशीच गुलाला दिसेल. नाही दिसणार की. किशोर ड्रायव्हर काय चाहत्यांना काय सांगा? चाहते बघा, तुमच्या वैयक्तिक चाहत्यांना काय सांगा? वैयक्तिक चाहते भरपूर आपले, काही विरोधी बी विरोधकांना बी शुभेच्छा आणि जे त्यांना तर शुभेच्छा. असं आहे.